काय मित्रांनो, खरं सांगा, आपल्या देशाचं नॅशनल ब्रेकफास्ट कोणतं आहे? नाही, पराठा नाही, पोहा नाही, इडली. आणि आज रविवार, सकाळी उठलो की काय? इडली खा, गरम गरम. दुपारच्या जेवणाला काय? अरे डोसा, गरम गरम. संध्याकाळच्या जेवणाला काय? इडली फ्राय. पण खरं सांगू, इडली कधी बोर होत नाही. कधी सांबार सोबत, कधी चटणी सोबत, कधी फ्राय करून फुल अपग्रेड. आणि चला मित्रांनो, आज कुठंतरी पुस्तक वाचूया. इकिगाई. अरे वा, खूपच छान पुस्तक हाती लागलं आज. ना बघ काय. वय वाढत असतानाही तरुण राहण्याची कला. भारी. इकिगाई म्हणजे फक्त पर्पज नाही रे. माझ्यासाठी इकिगाई म्हणजे ज्यामुळे सकाळी उठायला मनापासून वाटतं, ज्यात थोडं पॅशन आहे, थोडं स्किल आहे आणि थोडं लोकांना उपयोगी पडतं. बस तेच. ही बुक भारी आहे कारण ती लाईफ बदलायला नाही सांगत, लाईफ सिम्पल कसं ठेवायचं ते शिकवते. आणि खरं सांगू, इकिगाई सापडला की स्ट्रेस आपोआप कमी होतो. तुमच्या घरात पण असंच चालतं का? दिवसातून 3 वेळा इडली खावी लागते? कमेंटमध्ये नक्की सांगा.